प्रधान. इयत्ता 4थ्या वर्गात शिकते. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ओळखलत का? मी सावित्री खंडोजी नेवसे बोलते. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं. आता हळूहळू मला कळायला लागलंय की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना तो एक साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहेत. त्या काळी बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बायांनी कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातली माणसं भलं, स्त्री पुरुष असा उच्च नीच भेदभाव चालला होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास असा खूळ ज्योतिरावांच्या मनात होता. ते एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड रूम मेनी फर्स्ट बिकम इफ वूम मेनी एज्युकेटेड द वी हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. तर सुरू झाला माझा अभ्यास. सुरू काना मात्रा उकार आकार वेलांटी पाडे हेच माझा अभ्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचायला शिकले. 1 जानेवारी होय शनिवारी 1 जानेवारी 1848ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. शेळकोट्टासारखं जगला तर काम तमाम होईल. शेळकोट्टासारखं जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखं जगला तर नाव होईल. वाघासारखं जगला तर नाव होईल. पण धर्माचं मात्र समाजात धर्म बुडाला असे म्हणून कोल्हेपोळी सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका तकलादी असू शकतो का हा धर्म? अहो, शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकले, तेही मी सहन केले. माझ्या अंगावर थुंकले, पण तेही मी सहन केले. माझ्या अंगावर चिखल सुद्धा फेकले, तेही मी सहन केले. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. कारण आनंद होता आयाबाया शिकण्याचा. म्हणूनच विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. म्हणूनच विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. नीती विना शुद्ध खचले, नीती विना शुद्ध खचले. आणि एवढा अनर्थ एका विद्येने केला. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो. आणि एक मुलगी शिकली तर संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.